नमस्कार. आज 1 ऑगस्ट 2026. आज आमच्या गणेश प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये एक अतिशय प्रेरणादायी आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम आम्ही घेत आहोत. आपली लोकशाही ही जगातली सर्वात मोठी आणि बलवान लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा पाया आहे सजग मतदार आणि प्रामाणिक मतदान प्रक्रिया. यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचं मूल्य, मतदानाचं महत्त्व आणि एकूणच मतदानाची प्रक्रिया त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळावं, यासाठी आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीची निवडणूक आम्ही आयोजित केलेली आहे. यात इयत्ता 4थीचे विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि इयत्ता 2री ते 4थीचे विद्यार्थी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्य, लोकशाहीची प्रतिष्ठा ही जपणूक केली पाहिजेत आणि ती प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना मिळाली पाहिजेत. यासाठीच आमचा एक छोटासा प्रयत्न हा आहे. चला तर मग अतिशय प्रामाणिक वातावरणात, अतिशय लोकशाही मूल्यांची आदर बाळगून आपण या निवडणुकीला सुरुवात करूया. आमच्या शाळेमध्ये आज शालेय वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक आहे. हे आमचे सगळे उमेदवार मतदार सगळे रांगेमध्ये उभे आहेत. आमचा मतदान कक्ष सगळे मतदान करण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत. ही अशी रचना आमच्या वर्गाची. हे आमचे यो 1 मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2. या ठिकाणी गुप्त मतदान आणि नंतर मग बॅलेट पद्धतीने होणाऱ्या या मतपेटीमध्ये आपलं मत विद्यार्थ्यांनी नोंदवायचं आहे. सुरू करूया. सुरू करायचं का? ओके. भार्गवी अनिल पवार. झालं? फोल्ड करून त्याच्यामध्ये आपल्याला जमा करायचे. पायल तुकाराम दवणे. पायल तुकाराम दवणे. मनस्वी प्रशांत महाजन. मनस्वी प्रशांत महाजन. मनस्वी प्रशांत महाजन. मनस्वी महाजन. विचारपूर्वक मत द्यायचंय, घाई करायची नाहीये. हंसिका निलेश पवार.
परी सचिन लावणे. थांबा थांबा, तिचं होऊ दे, तिचं होऊ दे. आमच्या वर्गातील सर्व मतदार वळीमध्ये उभे आहेत आणि कधी एकदा मतदान करतोय असं त्यांना झालेलं आहे. गेले 2-3 दिवसापासून आमची मतदानाची धावपळ चालू होती. त्याचप्रमाणे जे उमेदवार होते त्यांनी आपला प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक वार्डामध्ये जाऊन केलेला आहे आणि 5-3:30 वाजता प्रचार संपलेला आहे आणि नंतर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आज आपण प्रत्यक्ष मतदान करावं. आमचे 200 विद्यार्थी जे आहेत मतदानासाठी तयार आहेत, त्यांना मतदान करूया. कनिष्क कांबळे. इयत्ता 4थी मुलींचा गट आलेला आहे. समर्थ भिसे. रुद्र देशमुख. अर्जुन. आपल्याला आता इयत्ता 3रीचा वर्ग मतदानासाठी आलेला आहे. तुम्हाला माहिती ना कसं मतदान करायचंय? हा, तिथे जाऊन आपलं नाव सांगायचं, त्यानंतर बोटावर शाई लावून घ्यायची आणि नंतर मग आपलं जे बॅलेट आहे ते घेऊन तिथे जायचं. ज्याला मत द्यायचंय ते बाहेर लावलेलं आहे ना, हा, त्या मित्राला मतदान करायचं आहे. पवार. हा इयत्ता 3रीचा वर्ग सगळेजण छान मतदानासाठी आलेले आहेत. निहाल जाधव. नक्ष जाधव. हर्ष ठाकूर. यज्ञेश पवार. युवन साबळे. उत्कर्ष सावंत. पुष्पराज महाले.
आयुष भोईर. मोहित जाधव. आयुष कोर. सलोनी आहिरे. आकांक्षा इथे. आकांक्षा इथे. आरो. अभिज्ञा शिंदे. आरोही गबाळे. भार्गवी दमाली. मनस्वी बगळे. नमस्कार. आता आमचा इयत्ता दुसरीचा वर्ग आलेला आहे आणि सगळी मुलं खूप एक्साइटेड आहेत मतदान करण्यासाठी. त्यांच्यासाठी हा सगळा अनुभव नवीन आहे, पण त्या सगळ्यांना हे मतदान ही प्रक्रिया खूप आवडत आहे आणि आता मतदान प्रक्रिया चालू आहे. आराध्या ढोले. काव्या डोळे. भेटलं ठीक करा. तन्वी यादव. वैष्णवी भावे. थोड्या अशावा ना, अशा कोपऱ्यात इथून यायला जागा ठेवा, अशी रांगवा. हा काय प्रकार आहे? मागे सरकायचंय हे असं कसं? ए तुम्ही लोक करून येणार ना वोटिंग? उभं राहिल्यावर ते वर्गात बस, तुझा नंबर आल्यावर मग त्या वर्गात करून येतो इलेक्शन तुझं, वोटिंग करून मग बसतो. तुम्ही
हे जरा एक मिनिट थोडस त्याला चक्कर येते अचानक तर त्याचं संधी कशाला घालू. दिव्या कुमार बोलती लवकर आहे ना. स्वयं मोजट चिन्मय सपकाळ प्रणय तांडरे हर्ष कदम दिवेश कशिवले सोहम भालके श्रवणी स्वामी नाव सांगतो तुला. अर्णव पवार चार उमेदवार आहेत.
तुला तयार पाहिजे गौऱ्या याचा गौऱ्या परवा. जिंकल्यावर मग हा. नाशिक बाहेर. चालली होती ती. आता काय तुम्ही एकत्र जाणार का? तिकडचा पोटला सोडला तिथे मोठा त्यांनी मतदान केलंय. मॅडम ते बाजू. होल्ड करा झाल्यानंतर थांबायचे तिचं ये होल्ड कर आणि टाकून दे. चल तू ये. ये हे सगळे निवडणूक कर्मचारी खूप मेहनत करून आणि अत्यंत गुप्तपणे ही निवडणूक पार पडल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चला स्टार्ट. माझे नाव अर्जुन प्रणय गुंडा. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी अर्जुन गुंडा इयत्ता 4थी मध्ये शिकत असून आपल्या शाळेत होत असलेल्या मुख्यमंत्री निवडणुकीत मी उमेदवार असून माझी निशाणी पुस्तक आहे. तरी तुम्ही सर्वांनी पुस्तक या चिन्हासमोर का मारून मला विजयी करा हीच विनंती. धन्यवाद. दाखव पुस्तक. मला जास्तीत जास्त वोट देऊन मला विजयी करा. मी आता 4थी शिकत आहे. माझी निशाणी पेन आहे. या निशाणीवर स्टॅम्प मारून मला विजय करा. मारिया जावे शेख आहे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. माझ्या निशाणीचे नाव संगणक आहे. मला जास्तीत जास्त मत देऊन तुम्ही निवडा. धन्यवाद. मी मुख्यमंत्री या पदावर उभी आहे. माझे चिन्ह डस्टर आहे. मला जास्तीत जास्त मतदान द्या. हरीश मेहरा आहे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गणेश प्राथमिक विद्यालय टिटवाळा आहे. माझी निशाणी टेबल आहे. म्हणून मला जास्तीत जास्त मत करा आणि मला निवडून द्या. चंद्र वागणारे आहे. मी इयत्ता 4थीत शिकत आहे. माझी निशाणी खुर्ची आहे आणि तुम्ही सर्वांनी मलाच वोट देऊन विजय कराल अशी माझी नम्र विनंती आहे.